आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पोरांनो कधीच निराश व्हायचं नाही, अजिबात नाही। जीवनात कितीही प्रसंग येऊ द्याव। एक पोरग शाळेत अतिशय ढ होतं, अतिशय ढ। गुरुजींनी त्याचा राग करावा, नातेवाईकांनी करावा, मित्रांनी करावा, करायचं का? त्याच्या बापाने अक्कल लावली, लवकर शाळेतून काढून घेतलं। डोकं चालत नसल्यावर काय करणार आहे? ते पोरग वैतागलं, त्याला वाटलं जगू की नको, जगू की नको। मग त्याने उपाय केला, एक कापड दिलं, कापड। ते धड काही कामाचंही नाही, काही काम एक सांगितलं की ते भलतंच करायचं। निराश झालं पोरग। बापाने सांगितलंय, बघ पप्प्या, तुला मी कापड देतो, अगदी गाडी पुसायचं फाटकं तुटकं कापड दिलं आणि सांगितलं, हे कापड तुला 10 रुपयाला बाजारात जाऊन विकायचंय। त्यांनी कापड खालीवर करून पाहिलं, कोण घेणार आहे बुवा 10 रुपयाला? कोण घेणार? तुला कापड विकल्याशिवाय घरी यायचंच नाही असा निश्चय कर आणि तू कापड विकणारच। बापाच्या शब्दावर विश्वास ठेवून पोरग बाजारात गेलं। 12 वाजले, 1 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, कापड घेतोय कोण? फाटकं कापड। बाजार आवरत आला आणि एक जण आला, त्याची गाडी खराब झाली होती। काही मिळतंय का पावा म्हणून एक पोरग 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड, 10 रुपये दिले आणि कापड घेतलं। पोराला जरा बरं वाटलं, अरे फाटकं कापड आपण 10 रुपयाला विकलं। पोरग आनंदात घरी आलं। बापानी सांगितलं, कधीही निराश व्हायचं नाही, कधीही नाही। बापानी परत प्रयोग केला, हेच कापड तुला पुढच्या बाजारात जाऊन 50 रुपयाला विकायचं। आता कापड तेच पुन्हा 50 ला विकायचं। कसं विकायचं? तुझं डोकं चालव। पोरग मस्तपैकी ते स्वच्छ कापड पाण्याने धुतलं, धुतल्यानंतर सुकायला घातलं, तांब्याने इस्त्री केली। चला 50 रुपयाला कापड, 50 रुपयाला कापड, 50 रुपयाला कापड, कोणीच घेईना। परंतु त्या ठिकाणी 4-5 वाजता इंग्लिश मिडियमची शाळा सुटली। करायचं काय? पोरांच्या हातामध्ये त्यांनी कार्टूनचे चित्र पाहिले। जवळच्या दुकानदाराकडून एक पेन्सिल घेतली आणि त्याच्यावर कार्टून काढलं, अतिशय सुंदर कार्टून काढलं। आणि एका मुलाचं लक्ष त्यावर गेलं, सांगितलं, मम्मी मला ते कार्टूनचं चित्र पाहिजे। केवढ्याला पोरा? त्या पोरांनी सांगितलं 50 रुपयाला। पोराच्या औषधासाठी 50 रुपयाला कापड विकलं। पुन्हा तो म्हणला, हेच कापड तुला 100 रुपयाला विकायचंय। आता कापड तेच, पोरगा तोच, फक्त अक्कल। आता काय करायचं? मग ते तालुक्याच्या ठिकाणी गेलं। खेड्यात तर काय कोणी कापड घेणार नाही 100 रुपयाला। ते तालुक्याला गेलं 10 रुपये भाड्याला लावून। त्या ठिकाणी दुपार झाली आणि जवळच त्याला कोणीतरी सांगितलं की एक सिनेमाची नटी आली, शूटिंग चालू आहे, प्रचंड गर्दी आहे। ही शूटिंग पाहायला गेलं आणि लोक सह्या घेत होत्या। यांनी डोकं लावलं, हे कसं तरी गर्दीत घुसलं आणि त्या सिनेमातल्या नटीची सही त्याच्यावर घेतली आणि म्हटलं, आता कापड विकायलाच पाहिजे। पोलिसांनी अडवलं इतर लोकांना, काय त्या नटीपर्यंत लोक जाऊ देईना। मग करायचं काय? हा म्हटला, सिनेमाच्या नटीनं सही केलेलं कापड 100 रुपयाला मला विकायचंय। एक जण म्हणला 150, एक जण म्हणला 200, 100चं कापड 200ला विकून मोकळा झाला। मला तुम्हाला यामागे कथा नाही सांगायची। जी माणसं पायानी चालतात ती फक्त अंतरच कापतात, जी माणसं डोक्यानी चालतात तीच माणसं चंद्रावर जातात। आपल्याकडे काय पिकतं हे शोधण्यापेक्षा बाजारात काय विकतं ते पिकवा। चला पुढं। म्हणून मी 2 वाक्य सांगत असतो। या लॉकडाऊन मध्ये प्रचंड लोकांच्या नुकसानी झाल्यात, प्रचंड नुकसान झाल्यात। परंतु हा देश आणि हे राष्ट्र चाललं ते माझ्या शेतकऱ्याच्या जीवावर। म्हणून दोस्ती करायची असेल, मैत्री करायची असेल, शेतकऱ्याशी करा। कारण का? कोण म्हणतं माझा बाप जागीरदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, परंतु आम्ही सांगतो आमचा बाप इमानदार आहे, कारण तो शेतकरी आहे। म्हणून मी आव्हान करतो, शेतकऱ्यांच्या पोरांना पुरी द्या, शेतकऱ्यांच्या पोरांना पुरी द्या महाराज। कारण शेतकऱ्याची प्रॉपर्टी लिहून घ्या। पुरींना वाटतं बुवा 60-70 हजार पगार असावा, फ्लॅट असावा, बंगला असावा, गाडी असावी। परंतु लॉकडाऊन मध्ये सगळे आले कुठं? कुठं आले? 8 महिने कुठं आले? शेतीवरच आले ना, का नाही आले?
तेव्हा त्यांना शेतकरी आठवला. मानसिकता बदला. घ्या शेतकऱ्याची प्रॉपर्टी लिहून. विहीर आहे, विहीर 5-7 लाख रुपयाची विहीर आहे. पाईपलाईन आहे 5-6 लाखाची. गोठा आहे 7-8 लाखाचा. एक जर्सी गाय 80-90 हजाराला आहे. 2-4 म्हशी आहे 1.5 लाखाला एक म्हैस आहे. आणि शेतकऱ्याचं घर अगदी आहासे आहात, अगदी टुमदार आहे. फॅन आहे, मोठा आवार आहे, प्रत्येकाला सेपरेट बाथरूम आहे. आणि रोज ताजा भाजीपाला आहे, रोज ताज्या दुधाचा दास. चहा शेतकऱ्याच्या पोरांना आहे. नोकरीवाल्याला काय, अर्धा लिटर दूध घेतात ते 4 दिवस पुरी त्या फ्रीजमध्ये ठेवून. प्रत्येक गोष्टीचे तिथं काय मला सांगा, सगळं इथं टकाटक आहे. म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना पुरी द्या, कारण शेतकरी हा राजा आहे. शेतकरी आज अडचणीत आहे, उद्या नक्कीच त्याला चांगले दिवस येणार आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की माय बापा हो, किती वाजले रे? टाइम झाला का? कटाळले तुम्ही? नाही तर आपल्या कारखान्याला माल भरपूर आहे, पट्टा पडस्तवर भ्याव नाही, नियम मोडाय नको. विठाला विठाला विठाला. आवरायचं का? म्हणून विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की भगवान परमात्माने बुद्धीसारखं वैभव जगामध्ये श्रेष्ठ कोणती नाही आहे. व्यसनांपासून दूर राहा, आई वडिलांची सेवा करा आणि भगवान परमात्म्याचं खऱ्या अर्थाने प्रत्येकाने नामस्मरण करा. ते नाम वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ढोबार या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी, कुणी आपली परिस्थिती गमावली, कुणी नोकरी गमावली, कुणी जवळचे नातेवाईक गमावलेत. आमचे बरेचसे या महाराष्ट्रामधले काही नामवंत कीर्तनकार, काही वादक, काही गायनाचार्य सुद्धा आम्हाला सोडून पांडुरंगाच्या चरणी त्यांनी आपला देह अर्पण केला. अशांना या भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या वतीनं मी आदरांजली व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, यश, कीर्ती, भगवान परमात्म्याचं नामस्मरण अखंड आपल्या वाणीमध्ये सदैव राहो ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. झालेली सेवा संत भगवान बाबांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्णराम. ज्ञानेश्वर. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.